औषधाने फक्त वेदना दाबल्या जातात, परंतु पाठदुखीचं मूळ कारण दूर होत नाही. जर तुमचंही असंच होत असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. आज मी 7 अशी योगासनं घेऊन आली आहे ज्यामुळे तुमच्या पाठीचा मणका लवचिक होऊन तुमच्या कमरेच्या नसा मोकळ्या होतील आणि पाठदुखीपासून कायमची मुक्ती मिळायला मदत होईल. नमस्कार, शीतल हिलिंग योगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पाठदुखीसाठी पाठीवर झोपून 5 योगासने मी दाखवली होती. काही तांत्रिक बिघाडामुळे पहिलं आणि 5वं आसन त्या व्हिडिओमध्ये नीट दिसू शकलं नाही. तुमच्या मेसेजेसमुळे मला माझी चूक कळली. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आणखी 7 आसनं करणार आहे. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमधली 2 आसनं असणार आहेत आणि आज पाठीवर आणि पोटावर झोपून अशी दुसरी 5 आसनं असणार आहेत. हा व्हिडिओ नुसता पाहून पाठदुखी कमी होणार नाही. नियमित श्वासासोबत ही आसनं जर तुम्ही कराल तर तुमची पाठदुखी हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. चला तर सुरू करूया. आता सर्वप्रथम आपण करणार आहोत सुप्त कपोतासन. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडा. श्वास आत घ्या आणि डाव्या पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवा. आता श्वास सोडत उजवी मांडी दोन्ही हातांनी पकडून छातीच्या दिशेने हळूवार खेचा. जोपर्यंत तुम्ही पाय छातीकडे 10 ते 20 सेकंद धरून ठेवाल त्यावेळेत श्वास नॉर्मल सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर श्वास घेत पाय मूळ स्थितीत आणा. आता दुसऱ्या पायाने हीच कृती पूर्ण करा. ह्या आसनामुळे नितंब, मांड्या, पाठीच्या स्नायूंना ताण मिळतो. मज्जासंस्था शांत होते. सायटिकाच्या वेदनेपासून आराम मिळायला मदत होते. हे आसन दोन्ही पायांनी सावकाश पूर्ण करा. कुठलीही घाई करू नका. आता पुढचं आसन करणार आहोत ज्याचं नाव आहे सेतू बंधासन. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि टाचा हिप्सच्या जवळ आणा. आता हळूहळू दीर्घ श्वास घेत तुमची कंबर आणि पाठीचा भाग जमिनीवरून वर उचला. जोपर्यंत तुम्ही कंबर आणि पाठीचा भाग वर उचलून या ब्रिज पोजमध्ये थांबाल तिथे श्वास सामान्य गतीने घेणे सोडणे सुरू ठेवा. तुम्ही तुमच्या हाताचा आधार देऊन ह्या ब्रिज पोजमध्ये थांबू शकता. ह्या आसनामुळे पचनशक्ती सुधारते. हॉर्मोन संतुलित राहण्यास मदत होते. फुफ्फुसांची क्षमता सुधारते. मणका मानेला आराम मिळतो. श्वास सोडत हळूवारपणे कंबर खाली ठेवा. आता पुढचं आसन करूया ज्याचं नाव आहे अपानासन. पाठीवर झोपा आणि एक दीर्घ श्वास घ्या. श्वास पूर्णपणे बाहेर सोडत दोन्ही गुडघे छातीजवळ आणा आणि हाताने त्यांना घट्ट मिठी मारा. कंबर जमिनीवर टेकलेली असू द्या. ह्या स्थितीत आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे रोल करायचा आहे. तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे रोल कराल तेव्हा तुमचा श्वासोच्छ्वास संत गतीने सुरू राहू द्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. काही जण अपानासन पुढे आणि मागे सुद्धा रोल करतात. पण जर तुम्हाला आधीच तीव्र पाठदुखी, कंबरदुखी असेल तर पुढे मागे रोल करू नका. त्याने मणक्याला झटका बसू शकतो. पाठीला सुरक्षित आराम देण्यासाठी फक्त डावीकडे आणि उजवीकडे हळूवार रोल करा. ह्यामुळे पाठदुखी, मानेच्या तक्रारी ह्यांना आराम मिळेल. पचनशक्ती सुधारेल. मानेला ताण जास्त जाणवत असल्यास हे आसन करणं थांबवा.
आता पुढचं आसन करूया, ज्याचं नाव आहे भुजंगासन. पोटावर उपडे झोपा, दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला ठेवा. एक दीर्घ श्वास आत घेत शरीराचा पुढचा भाग नाभीपर्यंत वर उचला आणि छताकडे पहा. या स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबताना श्वासोच्छ्वास सामान्य ठेवा. आसन सोडताना हळूहळू श्वास सोडत डोके जमिनीवर आणा. आता करूया शलभासन. पोटावर झोपून दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवा. आता दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता हळूहळू हवेत वर उचला. पाय वरच्या स्थितीत स्थिर ठेवल्यावर तिथे श्वास सामान्य सुरू ठेवायचा आहे. 10 ते 30 सेकंद थांबा आणि श्वास सोडत पाय हळूहळू जमिनीवर आणा. आता करूया मकर आसन, ज्याला आपण म्हणतो क्रोकोडाईल पोज. पोटावर झोपून दोन्ही हात एकमेकांवर ठेवून हाताची घडी घाला. त्यावर तुमची हनुवटी किंवा कपाळ हे ठेवा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पायांच्या टाचा आतल्या बाजूला आणि पायांची बोटे बाहेरच्या बाजूला असावेत, जेणेकरून पायांचा आतला भाग जमिनीला स्पर्श करेल. या स्थितीत शरीर पूर्णपणे सैल सोडा. या स्थितीत श्वास सामान्य आणि संथ राहील. श्वास दीर्घ पोटाने घ्या आणि सोडा. हे विश्रांती देणारे आसन आहे. जेव्हा आपण टाचा आत आणि बोटे बाहेर ठेवतो तेव्हा आपले लोअर बॅक आणि नितंबाचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होतात. आता सावकाश आसनातून बाहेर या. आता आपण पाहूया मर्कट आसन. ह्यामध्ये 3 प्रकार आहेत. मी इथे एक प्रकार दाखवते आहे. पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ पसरवा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून एकत्र उजव्या बाजूला जमिनीकडे झुकवा आणि आपली मान डावीकडे फिरवा. मग हीच क्रिया डाव्या बाजूने पूर्ण करा. या आसनामुळे पाठीच्या खालच्या भागातील ताण त्वरित कमी होतो. मर्कटासन आणि सुप्त कपोतासन पार्ट 1 मधील आहे.